गेल्या काही दिवसांपूर्वी वाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर जेव्हा एक गर्भवती महिला गेलेली होती तर तिथं डॉक्टर नसल्याने आणि कुणीही नसल्याने त्या गर्भवती महिलेला तिथून माघारी जावं लागलं आणि रस्त्यावरच बसस्टँडवर तिची प्रस्तुती झाली। म्हणजे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा दवाखान्यामध्ये जाते तिला उपचार मिळत नाही, रस्त्यावर येऊन तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला। आणि ते होताच काही दिवस त्या घटनेला उलटलेले नसताना कालच सांगवीमध्ये मोठा प्रकार घडला। तशीच एक गर्भवती महिला काल सांगवीला गेलेली असताना डॉक्टर तिथं नव्हते, कर्मचारी नव्हते, ॲम्ब्युलन्सचा मोठा घोळ होता। त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तात्काळ ग्रामस्थांनी वेळेचा अभाव न बघता तिथून काढलं आणि तालुक्या सेंटरवरती पाठवलं। मग प्रश्न असा निर्माण होतो, नेमके प्राथमिक आरोग्य केंद्र कशासाठी आहेत आणि जर असतील तर तिथं डॉक्टर्स आणि कर्मचारी का राहत नाही। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था ही ॲम्ब्युलन्स सारखी डिसार्ड झालेली आहे। ते स्ट्रेचरवरती आलेले एका गर्भवती महिलेला जर का प्रस्तुतीसाठी रस्त्यावर प्रस्तुती करावी लागत असेल तर एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आरोग्य केंद्राची आरोग्य विभागाची तुलना अमेरिका आणि जपान बरोबर करता, पण आजही ग्रामीण भागामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्राची व्यवस्था डिसार्ड आहे। याचा निषेध आम्ही नोंदवत निवेदन देऊन जर काही येत्या काही दिवसांमध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर शिरपूर फर्स्टच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर करणार आहोत। माझं नाव बटू अशोक कोकणी, मुक्काम पोस्ट सांगवी। आम्ही सांगवीला आमच्या तिथं PSC सेंटर आहे बरोबर, त्या ठिकाणी आम्ही 7 वाजता एका महिलेला मी नेलं होतं डिलिव्हरीसाठी। त्या ठिकाणी नेलेलं असताना कोणीच कर्मचारी तर नव्हता, फक्त नर्स वगैरे होत्या, ड्रायव्हर होते, डॉक्टर नव्हते। आम्ही डॉक्टरांना तात्काळ फोन केला की डॉक्टर साहेब, इंचार्ज साहेब होतं तिथं, डॉक्टर साहेब की तुम्ही आता यावेळी कुठं आहात, इथं डिलिव्हरीसाठी आपण पेशंट आणलेला आहे। तर त्या डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला रिपोर्ट तुम्ही मोबाईलवरती सेंड करा, आम्ही रिपोर्टला बघून आणि सांगतो। कारण की साहेब तिथं असं होतं की नॉर्मल डिलिव्हरी ही नाही केली जात, कारण की रिफर केले जातं। आजपर्यंत आजही रिपोर्ट काढला तिथं जास्त रिपोर्टेशनच सापडेल, तुम्हाला डिलिव्हरी कमी सापडतील, अशी व्यवस्था आमच्या सांगवी रुग्णालयाची आहे। त्याच्यावरती तातडीने दखल घेतली पाहिजे साहेब। त्या ठिकाणी डॉक्टर काही हजरच असतात। आता डॉक्टरांची ड्युटी असते, नाईट डिलिव्हरी सांगून टायमिंगला येत नसते, रात म्हणा सकाळ म्हणा केव्हा डिलिव्हरी होऊ शकते। या टायमाला पण जर डिलिव्हरी पेशंटला सुद्धा जर सुविधा उपलब्ध होत नसेल तर आरोग्य केंद्र असून काहीच फायदा नाही, गरीब लोकांचा काहीच फायदा झालेला नाही साहेब। आता सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने इतके मोठे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या ठिकाणी गैरसोय होत असेल गरिबांची तर सर काही वाटत नाही की काही फायदा नाही तिथं। असं गरिबांची खूप हाल होत आहे, याच्यावरती दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, याच्यावरती गंभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे। आणि साहेब मला अशी माहिती मिळाली होती की 5 जानेवारीपासून जी गर्भवती बाईसाठी 102 म्हणून ॲम्ब्युलन्स पाठवली जाते त्या गाडीमध्ये डिझेल नव्हतं, सहसा लाभार्थी डिझेल टाकत आलेला आहे असं आम्हाला माहिती मिळाली आहे। कारण की आम्ही कोणी बी असो, आम्ही जर कॉल टाकला 102ला, मी पण 108ला कॉल टाकला तर सॉरी मी कॉल टाकल्याने कॉल आला पण होता, पण त्या टायमाला गाडीत डिझेल नव्हतं आणि 108ची ॲम्ब्युलन्स 3 तासात येणारी होती बरोबर। तर आम्हाला पेशंटला पहिले तर प्राधान्य द्यावं लागेल, त्यामुळे आम्ही खर्चाने त्या गाडीत डिझेल टाकलं। आम्हीच नव्हे तर बरेचसे लोकांनी डिझेल टाकलेलं आहे अशी आम्हाला माहिती येते समोर। तर हे प्रकारने घडले पाहिजे। आपण ॲम्ब्युलन्स डिलिव्हरी महिलांसाठी ठेवलेली आहे आणि टायमाला जर ते पोहोचत नसेल, त्याचा फायदा होत नसेल तर हे सर चुकीचं आहे, याच्यावरती 100% कारवाई झाली पाहिजे अशी आमची सगळ्या गावकऱ्यांची नम्र विनंती आहे।